आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी डबल इंजिनचं सरकार आता अधिक वेगानं काम करणार असल्याचं म्हटलं आहे। अजित पवार यांनी विकासाला साथ दिली असून ठाकरेंच्या पक्षानं आता आत्मचिंतन करावं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला। दिवसेंदिवस सरकार मजबूत होत असून आम्ही काम करत असल्यानं काहींना पोटदुखी सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। महाराष्ट्राकडे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलं। गेल्या वर्षी काहीही विचार न करता शिवसेना सोडल्याचं त्यांनी म्हटलं। सध्या आमच्यासोबत 200 आमदार असून आता अतिशय वेगानं आमदारांना निधी मिळेल, त्यामुळे राज्यात विकास होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। आगे तो और काम होगा, मजबूती से काम होगा। और इसमें ये तो सब रूमर है, ये अफवाह है। ये इस्तीफे की खबरें ये लोगों ने कहा कि आप इस्तीफा दे रहे हो, क्या प्रतिक्रिया थी आपके मन में, क्या लगा आपको? अरे कितने हद तक जाना। मैं तो कहूंगा कि उनकी जो पार्टी की हालत है वो हालत को देखना चाहिए, उन्होंने आत्मचिंतन करना चाहिए। दूसरे के घर में झांकने से पहले अपना घर साबित है क्या वो देखो। वो तो घर टूट गया है आपके इस ऐसे रवैये से, और हम लोग तो काम करे जा रहे। देखिए उनको सब बातों जो भी हुआ है सब उनको बता दिया है, क्योंकि हम लोगों ने तो शुरुआत में सरकार में से बाहर चले गए थे। हम सत्ता में से सत्ता को छोड़कर चले गए थे, हमें क्या मालूम था क्या होने वाला आगे। लेकिन एक विचारधारा लेकर, एक भूमिका को लेकर हम लोग सरकार से सत्ता से बाहर निकले थे। तो हम सत्ता के लालच में, कुर्सी के लालच में हम लोग ने निर्णय नहीं लिया है। अभी मुझे पता नहीं उस पर, अभी मेरी किसी से चर्चा नहीं हुई है। लेकिन ये सरकार बहुत मजबूती से काम कर रहा है। 2024 के लोकसभा का चुनाव जो होगा वो आदरणीय नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री, उनके नेतृत्व में। तीन पार्टियां एक साथ हैं, तो आने वाले दिनों में स्थानीय निकाय चुनाव भी होंगे, विधानसभा चुनाव आने वाले हैं, लोकसभा चुनाव है, तो उसमें सीटों के बंटवारे को लेकर कोई फॉर्मूला है? क्योंकि लोगों में सबसे बड़ा संभ्रम है कि सीटें कैसे बटेंगी, उस पर विवाद होगा। देखिए लोकसभा विधानसभा चुनाव में तो कोई दिक्कत नहीं है। जो है विधायक उनकी सीटें बरकरार रहेगी, जो बचेंगे उसमें हम तीनों मिलके ये कर लेंगे, कोई प्रॉब्लम नहीं है, बिल्कुल प्रॉब्लम नहीं आएगा। तिकडे अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेत अस्वस्थता असल्याच्या बातम्या येत होत्या। या सर्व बातम्यांना आमदार संजय शिरसाट यांनी पूर्णविराम दिलाय। शिवसेनेचे कुठलेही आमदार नाराज नसल्याचं त्यांनी म्हटलंय। आमची कालची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून येत्या 9 आणि किंवा 10 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी शक्यता संजय शिरसाट यांनी वर्तवली आहे। संजय शिरसाट यांच्या सोबत बातचीत केली आहे न्यूज 18 नेटवर्कच्या सीनियर एडिटर प्रीति सोमपुरा यांनी। विधायक संजय जी हमारे साथ में है, सच्चाई क्या है? ये बार बार खबरें आती रहती है कि कुछ विधायक नाराज है। कल भी सीएम ने मीटिंग बुलाई थी, तो क्या सामने आया कि कब कैबिनेट एक्सपांशन होगा? देखिए मैं आपको बता देता हूँ, मैंने पहले भी कह चुका हूँ कि जब दो पार्टियों में तीसरी पार्टी आती है तो कुछ विधायकों को ऐसा लगता है कि अपना शेयर, मतलब अपना चांसेस कम हो गए, तो वो नाराजगी दिखाते हैं। ये बात तुम मान लो। अब कोई बोलता होगा नहीं है, नहीं है, होता है, लेकिन ये नाराजगी का एक लिमिट होता है। कहाँ तक नाराजगी दिखाने की? अपने नेता तक। साहब ये ऐसा ऐसा हुआ तो थोड़ा हमारे को भी ऐसा अन्याय लग रहा है, ये तो अब हमको कुछ मिलेगा कि नहीं मिलेगा, ये सोच अपने नेताओं तक सीमित रहती है। लेकिन इसका मतलब ये नहीं है कि पार्टी में कोई बहुत बड़ा फ्रैक्शन हो गया या तो पार्टी में कोई अभी ये चल रहा है, ऐसा नहीं है। कल भी हमारी मीटिंग हुई, सीएम साहब से जो मीटिंग हुई उसके अंदर ये सब बातों पे चर्चा हुई कि क्या करना चाहिए, कैसा करना चाहिए, क्या हो रहा है, तुम्हारे सब लोगों का क्या कहना है। सभी आमदार थे, सभी खासदार थे, सबके सामने ये चर्चा हुई। आपका नाम आया था और भरत गोगावले का नाम आया था कि आप दोनों काफी नाराज है क्योंकि 1 साल से कैबिनेट एक्सपांशन की बात सुन रहे हैं, लेकिन हो नहीं रहा था। उसमें आप दोनों का नाम था मंत्री बनने के लिए। नहीं, नाम तो था ना, उससे इनकार कहाँ कर रहे हम।
नाम तो था, नाम आज भी है, नाम ऐसा कुछ जैसा गया ऐसा बात नहीं है, लेकिन उसका एक वक्त होता है। पार्टी ज्वाइन करना, पार्टी के साथ जाना, युति में जाना और कुछ नहीं मिलना, ये बहुत खतरनाक बात होती है। तो इसलिए उनका शपथ विधि प्रायोरिटी बोल के हमने सबने सोच के सबने बोल के लिया है। तो आपको भरोसा है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही रहेंगे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही रहेंगे और आने वाले 2024 के इलेक्शंस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में ही लड़ी जाएगी, ऐसा मैं नहीं, देवेंद्र फडणवीस साहब ने खुद कहा है। पाहुयात काय होतं ते। तिकडे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली। राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे अनेक कार्यकर्ते या महाआरतीला उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं। अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानं राष्ट्रवादीत उत्साहाचं वातावरण आल्याचं अजितदादांच्या गटाचे प्रदीप देशमुख यांनी म्हटलं आहे। दादांच्या हस्ते या महाराष्ट्राचं कल्याण होऊ देत। या महाराष्ट्रातील सर्व वर्गातील जी जनता आहे त्यांच्या उद्धाराकरता, त्यांच्यासाठी ज्या काही चांगल्या योजना दादांच्या डोक्यामध्ये ज्या कल्पना आहेत त्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याकरता आपण निश्चित बळ द्या, शक्ती द्या आणि या ईश्वराकडून ऊर्जा घेऊन दादा पुढच्या काळामध्ये निश्चितच या महाराष्ट्रातील जनतेच्या ज्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवतील आणि त्या सोडवण्याकरता या ईश्वराकडे आम्ही साकडं घातले। तिकडे नवी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक बैठक सुरू आहे। या बैठकीत 25 जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र बैठकीत सध्या 21 पदाधिकारी उपस्थित आहेत। मधुकर कुकडे, अमोल कोल्हे आणि YP त्रिवेदी हे या बैठकीला अनुपस्थित आहेत, त्यामुळे चर्चा सुरू झाल्या। तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तसंच कोहली यांना निलंबित करण्यात आलं आहे। बंडखोर गटाच्या विरोधात या बैठकीत ठराव मांडण्यात आला। दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देण्यात येणारं शपथपत्र तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। शरद पवार यांच्या निवासस्थानी ही शपथपत्र तयार केली जात आहेत। लातूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या कारकिर्दीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोदी ॲट 9 या कार्यक्रमाचं विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे। तसंच लातूरमध्ये सुद्धा करण्यात आलं। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी भारत सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामांची माहिती दिली। राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर सुद्धा त्यांनी भाष्य केलं। मोदींनी केलेली विकास कामं पाहूनच अजित पवार आमच्याकडे आले आहेत असं दरेकर म्हणाले। दुसरीकडे राज ठाकरे हे सुद्धा नेहमीच मोदींच्या कामांची प्रशंसा करतात, त्यामुळे राज ठाकरेही मोदींनाच समर्थन करतील असा आशावाद सुद्धा दरेकर यांनी व्यक्त केला। या देशातली पहिली व्यक्ती राज ठाकरे साहेब आहेत की गुजरातला असताना त्यांनी वक्तव्य केलं होतं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत, आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचं जाहीर कौतुक करणारे राज ठाकरे साहेब आहेत आणि ते विकासाभिमुख दृष्टी असणारं नेतृत्व आहे, आणि त्याच्यामुळे ते एकत्र येतील की समर्थन करतील तर ते मोदी साहेबांनाच करतील असं माझ्यासारख्या त्यांच्या सोबत राहिलेल्या कार्यकर्त्याला वाटतं। तिकडे राजकीय भूकंपानंतर राज्यात अनेक भाजप आणि शिवसेनेचे नेते नाराज असल्याचं दिसतंय। यामध्ये अजित पवार यांच्यासोबत कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली। यामुळे भाजपचे आमदार समरजित घाटगे चांगलेच नाराज झाले आहेत। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढल्याचं सांगण्यात येत आहे। कागलमध्ये समरजित घाटगे यांच्याकडून मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। आज कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी आपण भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं। कागलच्या राजकारणातील 2 कट्टर विरोधक म्हणून हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्याकडे पाहिलं जातं। अलीकडच्या काळात मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातला वाद इतका विकोपाला गेला होता की अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन परस्परांवर टीका केली जात होती। असं झालंय, मला मोबाईल बंद ठेवावा लागला। तसं कधी मी नॉट रिचेबल कधी नसतो, पण मला बंद ठेवावा लागला। व्हॉट्सॲप मी डिलीट केलं कारण मला काही सुचत नव्हतं। म्हणजे कागलमधल्या ज्या घडामोडी झाल्या, कोण मुख्यमंत्री झालं तरी मला काय फरक पडत नाही। माझा निर्णय मी इथं घोषित करतो।
भाजप खुर्द. आता बुद्रुकसाठी मी पार्टी सोडायची? काय संबंध? आणि ज्यांना वाटत होतं म्हणजे त्यांना काय वाटतंय? हे बघा, पक्षनिष्ठा आज कागलमधून मीच दाखवतो काय. त्यामुळे काय पुढे होतं कोल्हापुरातल्या कागलमध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर अशी कुठलीही चर्चा बैठकीत झालेली नसल्याचं स्पष्ट केलं. काही कार्यकर्त्यांची मानसिकता असेल म्हणून असं होईल, असं होत नसतं असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे दोघेही लांबचे लोक नाहीत, त्यांना इतरांची गरज नसल्याचंही दानवे यांनी म्हटलंय. त्यामुळे फार आपण घाई गडबड न करता सगळ्या गोष्टीचा अंदाज बांधणं किंवा लावणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. शिवसेनेचा विचार केला तर पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे सर्व निर्णय घेत असतात. निश्चित नेत्यांशी चर्चा करून घेतात, परंतु अशी कोणतीही मागच्या 2-3 दिवसात काही बैठका झालेल्या याच्यात कोणत्याही अशा प्रकारच्या चर्चा झालेल्या नाही. अशा चर्चा झाल्या तर निश्चित आपल्याला कळवलं जाईल. हे पण एकतर आधीपासून या सगळ्या लोकांमध्ये अस्वस्थता आहे. एकतर बऱ्याच जणांना मंत्रिपदाचं गाजर दाखवलं गेलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं राजकारण करते, निश्चित राष्ट्रवादीचा एक गट मंत्रिमंडळात सहभागी झाल्यामुळं वाटा तर कमी झालेला आहे. कारण हा वाटा मी नाही बोलत, त्याच लोकांनी अशा पद्धतीने मला वाटतं भरतशेठ गोगावलेने अशा प्रकारचं वक्तव्य केलं की अर्ध्या भाकरीच्या ऐवजी चतकोर भाकर वाटायला येईल. मग चतकोर भाकर खायची कोणी? आता तो दिवस थोडे राहिले की एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.